सुंदर आणि प्रभावी चेहरा, उत्तम अभिनय आणि उत्तम नृत्य कौशल्य यांनी भारतीय सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी तामिळनाडू इथं झाला. त्यांचं जन्म नाव भानुरेखा गणेशन होतं. प्रसिद्ध अभिनेते जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पवल्ली या कलाकार जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांना 8 सावत्र भाऊ बहिणी तर एक सख्खी बहीण आहे, ज्यांचं नाव राधा आहे. रेखा यांचं आई वडिलांशी उत्तम नातं नव्हतं, त्यामुळे त्या जास्तीत जास्त वेळ आपल्या आजीसोबत घालवायच्या. रेखा यांना खरं तर एअर होस्टेस व्हायचं होतं, मात्र आई पुष्पवल्ली यांनी घरच्या परिस्थितीमुळे त्यांना अभिनयात कारकीर्द करायचं सांगितलं. त्यामुळे त्यांनी आपलं एअर होस्टेस होण्याचं स्वप्न तिथेच संपवलं. इंती गुट्टू या 1958च्या सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेजगतात पदार्पण केलं. त्यावेळी त्यांचं वय केवळ 3 ते 4 वर्ष होतं. रांगुल्ला रत्नम हा 1966चा सिनेमा त्यांचा बालकलाकार म्हणून दुसरा चित्रपट ठरला. पुढे त्यांनी सिनेमात काम करता करता शिक्षण घेतलं. 9वी नंतर मात्र त्यांनी शिक्षण सोडून पूर्ण वेळ अभिनयाला देण्याचं ठरवलं. ऑपरेशन जॅकपॉट हा रेखा यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिलाच तेलुगू सिनेमा गाजला आणि दो शिकारी या हिंदी सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं. शूटिंग दरम्यान बऱ्याच अडचणी आल्यामुळे सिनेमा रखडला आणि 10 वर्षांनी 1979 मध्ये प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर असफल ठरला. सावन भादो हा 1970चा त्यांचा प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा. चित्रपट सुपरहिट ठरला, पण त्यांना म्हणावी तशी ओळख मात्र मिळाली नाही. धरम करम हा त्यांचा चित्रपटही फ्लॉप झाला. आक्रमण सिनेमाही चालला नाही. या दोन्ही सिनेमांच्या अपयशानंतर आला दो अंजाने. 1976च्या या सिनेमाने मात्र रेखा यांना लोकप्रियता मिळवून दिली. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी खूपच गाजली. मुकद्दर का सिकंदर हा त्यांचा सिनेमा सुपरहिट झाला. मिस्टर नटवरलाल सुद्धा खूप गाजला. सिलसिला या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुहागने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. नमक हराम चित्रपटानेही मोठं व्यावसायिक यश मिळवलं. इमान धरम सिनेमातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांचं खूप कौतुक झालं. घर चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचं अष्टपैलुत्व दिसून आलं. सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षक आणि समीक्षकांना खूप भावली. खूबसूरत सिनेमा त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरला. यातील कामामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही भरघोस कमाई केली. जुदाई हा त्यांचा सिनेमा उल्लेखनीय ठरला. बसेराही चांगला चालला. उत्सव या गिरीश कर्नाड यांच्या सिनेमातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं. यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. उमराव जान हा मुझफ्फर अली दिग्दर्शित सिनेमा आला आणि रेखा यांनी त्या बॉलिवूडच्या क्वीन आहेत हे सिद्ध केलं. यातल्या त्यांनी साकारलेल्या नर्तकीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. उमराव जान मधील त्यांची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक मानली जाते. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खून भरी मांग या सिनेमामुळे त्यांनी मी ॲक्शन भूमिकाही उत्तम साकारू शकते हे दाखवून दिलं. फूल बने अंगारे या चित्रपटावेळी त्यांना प्रेक्षक लेडी अमिताभ असंही म्हणू लागले होते. गीतांजली या चित्रपटात त्यांची दुहेरी भूमिका होती. खिलाडियों का खिलाडी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केली. त्यात रेखा पहिल्यांदाच मॅडम माया या नकारात्मक भूमिकेत दिसल्या. कामसूत्र या त्यांच्या सिनेमावर भारतात बंदी घातली गेली होती. बुलंदीमध्येही त्यांनी उत्तम कामगिरी केली. जुबैदामध्ये त्यांनी महाराणी मंदिरा देवी साकारली. लज्जा सिनेमातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं. कोई मिल गया हा त्यांचा एक हिट सिनेमा. यात त्यांनी साकारलेल्या ऋतिक रोशनच्या आईच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं आणि हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. बचके रहना रे बाबा सिनेमातील त्यांच्या कामामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. कुडियों का है जमाना हा सिनेमा फ्लॉप ठरला. सुपर नानी हा त्यांचा चित्रपट चर्चेत राहिला. त्यांच्या कामाचं चांगलं कौतुक झालं. यमला पगला दिवाना फिरसे या सिनेमातील पाहुण्या भूमिकेत त्या अखेरच्या दिसल्या. त्यानंतर त्यांनी आज तागायत सिनेमात काम केलं नाही. रेखा यांनी काही सिनेमात पार्श्वगायनही केलंय.
खूबसूरत सिनेमातील कायदा कायदा हे गाणं त्यांनीच गायलंय। एक नया रिश्ता मधील एहसास का सौदा है हे गाणंही त्यांनी गायलंय। रेखा यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं। या व्यतिरिक्त त्यांना राष्ट्रीय, फिल्मफेअर, झी सिने, स्टारडस्ट असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत। रेखा यांना करिअरच्या सुरुवातीला त्यांच्या दिसण्यावरून खूप टीका झेलावी लागली। याशिवाय त्यांच्या वजनामुळेही त्यांना नाव ठेवलं जायचं। त्यांच्या अभिनयालाही भरपूर क्रिटिसाइज केलं गेलं। पुढे त्यांनी या साऱ्या गोष्टींवर जाणीवपूर्वक काम केलं आणि सौंदर्य, अभिनय अशा साऱ्या पातळीवर उच्च स्थान प्राप्त केलं। राज्यसभेच्या सदस्य म्हणूनही रेखा यांनी काम पाहिलंय। आपल्या खाजगी जीवनाबद्दल त्या फारसं बोलत नाहीत। आजवर त्यांनी जवळपास 180 सिनेमात काम केलंय। रेखा आपल्या फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात। अलीकडेच त्यांनी केलेल्या फोटोशूटची खूप चर्चा झाली होती। वयाच्या 70तही त्यांच्यावर वार्धक्याच्या खुणा म्हणाव्यात अशा दिसत नाहीत। अमिताभ बच्चन आणि रेखा हे नात्यात होते असं बऱ्याचदा म्हटलं जातं। उद्योगपती मुकेश अगरवाल यांच्यासह त्यांनी 1990 मध्ये विवाह केला, परंतु काही महिन्यातच मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यानंतर रेखा यांनी पुन्हा कधीही विवाह केला नाही। भारतातील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये समावेश होणाऱ्या रेखा यांचा आज जन्मदिन। त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्ही रेखा यांचा कोणता सिनेमा पाहिलाय आणि तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा।